आमच्या सुजयदादांनी केलेल्या विकास कामाला घेऊन आणि तेवढंच आम्ही मांडणारे लोकांपुढे त्यांच्याकडे इतकं कॉर्पोरेट स्टाईल इतकं सिस्टमॅटिक यंत्रणा असते। प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे पीए आणि त्याचबरोबर त्यांच्या ऑफिसमधले माणसं हे सगळे कार्यकर्ते आणि स्टाफ हे अतिशय उत्तम पद्धतीने काम करत असतात। 5 ते 6 मिनिटं मोदींशी केवळ आमचा कॅन्डिडेट कसा आहे फर्स्ट टाइम हे बोललेले होते त्यांना। हां, थोडेसे पैसे उशिरा मिळत असतील, काही अडचणी असू शकतील, परंतु शेतकरी हा सुरक्षित आहे। नमस्कार, मी राणिका स्लिवाल, ATV न्यूजमध्ये आपलं स्वागत। ATV न्यूजचा विशेष कार्यक्रम लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले भाजपाच्या कार्यकर्त्या आणि महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस गीता गिल्डा यांना। आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं त्यांच्या पक्षाची काय असणार आहे रणनीती आणि कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, सुजय विखे की निलेश लंके। ATV न्यूजच्या कट्ट्यावर तुमचं स्वागत। काय सांगाल मॅडम, कशी असणार आहे आता भाजपाची रणनीती? सुजय विखे आणि निलेश लंके ही लढत कशी होणार, काय सांगणार? नमस्कार, मी लोकसभा प्रमुख आहे दक्षिण मतदारसंघाची। याच्यामुळे मी एकच सांगेन की आम्ही सगळ्या महिला मोर्चाच्या आमच्या सुजयदादांनी केलेल्या विकास कामाला घेऊन आणि तेवढंच आम्ही मांडणारे लोकांपुढे आणि त्याचबरोबर मोदींच्या पण केंद्रातल्या ज्या योजना आपल्या शहरामध्ये आणि तालुक्यांमध्ये ज्या राबवल्या गेल्या त्या घेऊन जाणार। खास विशेष करून आम्ही महिलांसाठी ज्या योजना होत्या आणि त्यांच्यासाठी कशा पद्धतीने मोदींनी एक संधी दिली, नारी शक्तीवंदन कायदा असू दे किंवा बचत गटासाठी केलेले अनुदान असू दे, या सगळ्या आणि त्याचबरोबर दादांनी त्या केंद्राच्या योजना कशा 100% कार्यान्वित केल्या, इम्प्लिमेंट केल्या, हे घेऊन आम्ही जाणार आहे। पण नागरिकांचं असं म्हणणं आहे की सुजय विखे पाटील मतदारसंघात फिरकत नाहीत, गाठी भेटी घेत नाहीत, त्यामुळे जनता नाराज आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की दिलीप गांधी हे खासदार होते, अनिल भैया राठोड हे जनतेत असायचे, ते जनतेत जायचे, ते जनतेशी संवाद साधायचे, पण सुजय विखेंचं असं नाही आहे, ते जनतेत जात नाही, त्यामुळे जनता नाराज आहे। तर त्यांना जनता आता एक्सेप्ट करेल असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे आता विरोधकांना ना काही मुद्दाच नाही त्यांच्या विरोधात काही बोलायला, म्हणून हा एक अँटी प्रोपगंडा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे इतकं कॉर्पोरेट स्टाईल इतकं सिस्टमॅटिक यंत्रणा असते। प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे पीए आणि त्याचबरोबर त्यांच्या ऑफिसमधले माणसं हे सगळे कार्यकर्ते आणि स्टाफ हे अतिशय उत्तम पद्धतीने काम करत असतात आणि येणाऱ्या नागरिकाला दादापर्यंत पोहोचवत असतात। याचं एक माझ्याकडे उदाहरण आहे, मी सांगते तुम्हाला। एक व्यापारी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की माझी शेंगदाण्याची फॅक्टरी आहे आणि 2 ट्रक आत्ता मी लोड केले आणि जालनाला पाठवले आणि ते आता गायब झाले ट्रक आणि मी फार डुबलेलो आहे, तर आता मी काय करू, आता हे ट्रक कसे शोधायचे? इकडे म्हणे मी पोलीस कंप्लेंट दिली, जालन्यात कशी काय कंप्लेंट देऊ, तिकडे कोणी घेत नाही आणि मला काहीतरी मदत करा। आता मी पण एक सामान्य कार्यकर्तीच आहे, मी त्यांना सांगितलं आपण एक छोटा प्रयत्न करू। मी दादांना फोन लावला, फोन लागला नाही, लगेच मेसेज आला मी अधिवेशनात आहे बघा दिल्लीहून दादांचा। त्याच्यानंतर 5 मिनिटानंतर मला पुन्हा मेसेज आला इकडे संपर्क करा। मी ताबडतोब त्यांच्या पीएना संपर्क केला आणि सांगितलं की असं असं आहे, काय करू शकतात? मला म्हणले सगळे गाडीचे नंबर काय डिटेल्स सगळं मला द्या, जे कोण व्यापारी आहेत त्यांची नावं वगैरे द्या आणि जालन्याला जिकडे कुठे ट्रक जाणार होता आणि जिथे पोहोचणार होता त्या भागात कोणी माणसं गेलेत का? तर म्हटलं हो, ज्या त्या व्यापाऱ्याची 2 मुलं अजून कोणी तिकडे शोधाशोध करायला गेलेले असं सांगितलं। मी तुम्हाला सांगते त्या व्यापाऱ्यांनी मला संध्याकाळी 5 वाजता हे सांगितलं की मी खूप आता खचलोय, हे एवढं मोठं माझं नुकसान आहे। दुसऱ्या दिवशी 2:30 वाजता मुद्देमाला सकट 2 ट्रक रिकामे आणि अजून तिसरीकडेच ती शेंगदाण्याची काही 500-600 पोती हे सापडली। याचा अर्थ काय, आज दादा दिल्लीला होते, माझा एक मेसेज आणि फोन गेला, याच्यानंतर तिथे बसून त्यांनी इकडे आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून
सगळीकडे काय केलं, यंत्रणा राबवली. इतके फोन केले त्यांनी, मी कंटिन्युअस फोनवर होते. 5 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत फोन चालू होते सगळे. आणि पहिल्यांदा 2 रिकामे ट्रक सापडले आणि त्याच्यानंतर काही लोक शेंगदाण्याचे सॅम्पल घेऊन मार्केटमध्ये फिरत होते. आणि हे सॅम्पल त्या लोकांना माहिती असतं जे मेन मार्केट असतं. म्हणजे तुम्ही एक बघा ना की दादा हे भेटत नाही असं नाही, त्यांनी माध्यम तयार केलेली आहे. एक सांगा तुम्ही, उद्या लोक असेही म्हणतील की मोदी आमच्या वॉर्डात आलेच नाही, याला काय अर्थ आहे? याला काहीच अर्थ नाही. आज त्यांनी आपले असे हात पसरून ठेवलेले आहेत की या मी तुम्हाला मदत करतो. हे दादांचं काम आहे. तुम्ही आत्ता जे म्हटले की मोदी वॉर्डात येत नाही म्हणून मला आठवलं की असे अनेक नागरिक असं म्हणतात की सुजय विखे हे दक्षिणेचे खासदार, पण मोदी आले तर ते उत्तरेत आले होते. बरं, काय सांगाल? हे बघा, मोदी उत्तरेत जरी आले असले तरी ते नगर जिल्ह्यात आले. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे वडील तिकडे आमदार आहेत आणि त्यांची किती त्या परिवाराचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज अगदी विठ्ठलराव विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण आणि हे तर इतके उच्च शिक्षा विभूषित आहेत की तिकडचे काही उपक्रम हे त्यांनी इकडे नगर शहराला, एक खास करून मी उदाहरण ते देईन विखे पाटील हॉस्पिटलचं. आज गरीब शेतकरी असू दे, गरीब दुर्धर रोगाने असणारे व्यक्ती असू दे, किती तुम्हाला माहिती का, महात्मा फुले योजना आणि आयुष्यमान भारत योजना आणि वयोश्री योजना. वयोश्री योजनेमध्ये संपूर्ण तालुक्यात 28,000 लोक लाभार्थी आहेत. नगर शहरामध्ये 2,700. मी स्वतः त्या कार्यक्रमाला, त्या वाटपाच्या तिथे होते. दुसरी गोष्ट म्हणजे जे महात्मा फुले आयुष्यात मी स्वतः इकडे दिल्लीहून केंद्रातले एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आले होते, जयंती शर्मा म्हणून. आणि त्यांनी मला सांगितलं की इकडे जे काही योजना 100% झालेत आणि खूप जो निधी आलेला आहे त्या आम्हाला निरीक्षक म्हणून आम्हाला घेऊन चाला. आणि मी स्वतः त्यांना घेऊन विखे पाटील हॉस्पिटलमध्ये गेले होते. जे आज उठसूट काही वर्षापूर्वी पुण्याला पळायला लागायचं, मुंबईला पळायला असं नाही आहे. आज तिकडे जरी आलेले असले तरी त्यांच्याकडे जे आधी उपक्रम चांगले राबवले गेले ते पाईपलाईनमध्ये आपल्या दक्षिणेमध्ये आहेत. आणि वयोश्री योजनेमध्ये नंबर 1 कोण असेल तर सुजयदादा. सगळ्या पूर्ण संसदेमध्ये सगळ्यात जास्त त्यांनी हे केलेलं आहे. मग हे काय असं काही नाही की तिकडे गेले आणि इकडे नाही आले. त्यांचं लक्ष असतं, मोदींचं लक्ष सगळीकडे असतं. मला एक चांगला अनुभव असा आला, अजून एक सांगते. 5 वर्षापूर्वी जेव्हा यांना मोदींची इकडे सभा होती, इकडे मोदींची पहिली सभा सुजयदादा फर्स्ट टाइम जेव्हा उभे होते ना तेव्हा नगरमध्ये होती. आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी म्हणून माझी नियुक्ती केली होती. मी तिकडे याच्यामध्ये हेलिपॅडवर मी, अजून एक महिला आणि 4 जण असे तिकडे होतं. त्यांनी मला महिलांना प्रश्न विचारला की आप कॅन्डिडेट को जानते हो क्या? आम्ही ओळखतो असं सांगितलं. त्याच्यानंतर आप क्या जानते हो, उनके परिवार को क्या जानते हो, आपको कैसे लगता है, आपने कितनी उनके साथ बात की. म्हणजे एक प्राईम मिनिस्टर जो सभा घ्यायला जातो त्यांना रिसीव्ह करणाऱ्या महिलांना ते एवढे प्रश्न विचारतात. आणि माझं खूप भाग्य आहे की मी 5 ते 6 मिनिटं मोदींशी केवळ आमचा कॅन्डिडेट कसा आहे फर्स्ट टाइम हे बोललेले होते. म्हणजे मोदींचं लक्ष आहे सगळीकडे. म्हणजे फोटोग्राफिक मेमरी म्हणतात, इकडे नुसतं माइंड एकदम जबरदस्त आहे, कॉम्प्युटरच आहे. त्यामुळे हा प्रश्नच मला बरोबर वाटला नाही. मोदी तिकडे आले, आत्ता आले, पण याच्या आधी सुरुवात जी आमच्या सुजयदादांची झाली ना ती मोदीच आलेले होते तेव्हा. आणि त्याचे प्रश्न मला विचारलेले होते. त्याचा इंटरव्ह्यू सुद्धा, जसं तुम्ही माझा आत्ता इंटरव्ह्यू घेता ना तसं जे लोक मोदींना भेटले अशा लोकांना शोधून काढून सोशल मीडियानी त्यांचे पुन्हा इंटरव्ह्यू घेतले होते. आणि मग विचार होतो की मोदी तुमच्याशी काय बोलले आणि हे बोलले. इतकं त्यांचं बारीक लक्ष असतं. पण मॅडम, अनेक मतदारसंघातून असं ऐकायला मिळते, असं लक्षात येते की नागरिक नाराज आहेत. ते म्हणतात की गेल्या 4.5 वर्षात मतदारसंघात खासदार सुजय विखे फिरकले नाहीत. आता मी तुम्हाला एक सांगते की आपल्या इकडे जवळजवळ म्हणजे 30,000 बचत गट आहेत. एक अशी महिला आहे की 10,000 बचत गट आहेत. दुसरी एक महिला आहे तिचे 4,000 बचत गट आहेत. तुम्हाला सांगते इथे शहरामध्ये त्यांनी रेल्वे स्टेशनचं तुम्ही काम बघा,
त्याच्यानंतर त्यांनी जे आयुष्य मला हे सांगायचं अजून दुसरं, पाण्याची अमृत पाणी योजना, ती योजना बघा, उड्डाण पूल बघा. मग ते शहरात आले नाहीत का, भेटले नाहीत का? त्यांनी मोठे मोठे जसे प्रकल्प केले ना, तसे आत्ता मला मागे आठवत आहे, या बाबासाहेब पाकळेंच्या वॉर्डमध्ये MSCB मध्ये जे DP म्हणजे काही प्रॉब्लेम होते त्याच्यासाठी सुद्धा निधी आणलेला आहे. आणि महिलांच्या किती संपर्कात येते, म्हणजे जेवढे बचत गट आहेत, वयोश्री योजना जशी झाली ना, तसं जवळजवळ 2 कोटीची मशिनरी ही प्रत्येक वॉर्डामध्ये किती बचत गट आहेत त्याच्या याद्या काढायला सांगितल्या होत्या आम्हाला सगळ्यांना. आणि आपल्या पालिकेमध्ये 10 वर्षापूर्वीची यादी होती, 10 वर्षापूर्वीची. आणि त्याच्यातून प्रत्येक महिलेनी फोन करून असे जवळजवळ 2 ते 2.5 हजार जे गट होते चांगले काम करणारे, याचा आम्ही 1 महिना अभ्यास करत होतो. त्याचा सर्वे काढला आणि त्या सगळ्यांचं नारी शक्ती वंदन हा कार्यक्रम घेतला. आणि त्यामध्ये अगदी पॉपकॉर्नच्या मशीनपासून ह्यूज मशिनरीपर्यंत सगळ्या महिलांना त्यांनी हे मदत केलेली आहे. मग हे नाही का, मग ते गावात आले नाही असं कसं होऊ शकतं? अनेक गोष्टी आहेत. हे झाल्यानंतर त्यांचं जे ऑफिसमध्ये त्यांना सांगितलेलं असतं की जी कोणी महिला तुमच्याकडे येईल, पहिलं त्यांचं काय जे असेल ते माझ्याकडे मेसेज यायला पाहिजे. प्रत्येक त्यांचा PA अतिशय व्यवस्थित काम करतोय. म्हणजे थोडक्यात त्यांच्या जातीने ते लक्ष देत आहेत, जातीने लक्ष देतात, ते यंत्रणा राबवतात. आणि तुम्ही बघा ना, असं एक माणूस सगळ्या ठिकाणी कसं काय जाऊ शकतो? आणि मग आपल्याला पोचता यायला पाहिजे म्हणून त्यांनी तेवढे हात तयार केले ना, त्यांनी त्यांचे हात तयार केलेले आणि ते हात व्यवस्थित काम करतायत. मी तुम्हाला आत्ताच या व्यापाराचं उदाहरण सांगितलं, त्या व्यापाराचा माझा काय संबंध होता? काहीच नाही. अजून एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगते. एक बाई माझ्याकडे आली होती, अगदी रिसेंट 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट. तिचा एवढा छोटासाच हात आहे, सगळे अपंग आहे, दिव्यांग. आपण एक हात चांगला, एक हात छोटा आहे. आणि मला म्हणली, मला रेशनवर काहीच अन्न मिळत नाही असं मला म्हणली. म्हटलं असं कसं तुझं होतं? नाही म्हणे, हे बघा माझं हे. तर त्याच्यामध्ये ना 2 ठिकाणी तिने असं गोल केलेलं दिसलं की हे नावं कट करायची. तर म्हटलं हे तू कधी केलं? तर म्हणली की माझा 1 वर्षाचा नातू वारला आणि वारल्यानंतर 6 महिन्यानंतर मग कोणीतरी सांगितलं ते नाव कट करायचं, म्हणून मी तिकडे गेले आणि त्यांनी मग सांगितलं हे नाव कट करायचं. आणि मग परत म्हणे त्यांनी सांगितलं तुम्ही हे सगळं ऑनलाईन करा. मला म्हणे ऑनलाईन काय करायचं काही समजलंच नाही आणि कुणी मला साथ दिली नाही. आणि मला वर्षभरापासून आणि मी माझ्या मुलाला सांगितलं की त्याचा मृत्यूचा दाखला आण, तर ते काय करतो, तो भाऊक होतो आणि म्हणतो मी नाही आणणार मुलाचा दाखला असं. तर मी म्हटलं असं नाही चालणार. म्हटलं मग तुला काय पाहिजे? म्हणे मला धान्य मिळत नाही, काहीच होत नाही. मी म्हटलं मी येते तुझ्याबरोबर. मी पुन्हा त्या खासदारांच्या ऑफिसमध्ये फोन केला. म्हटलं एका बाईचा असा प्रॉब्लेम आहे. मला काय सांगितलं त्या PAनी, गमी पाटीलनी, तुम्ही त्या ऑफिसमध्ये जा, तुम्ही सुशिक्षित आहात, ती यंत्रणा कशी आहे ते पहा आणि नाही होत असेल तर मला फोन करा असं सांगितलं. मी त्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी मला सांगितलं की एक फॉर्म भरावा लागतो नाव कट करण्यासाठी. मग मी तो फॉर्म घेतला, त्या बाईला तो फॉर्म भरून दिला. भरून दिल्यानंतर तो सबमिट केला. त्याच्यानंतर मी त्या दुसऱ्या बाजूच्या ऑफिसमध्ये गेले. तिकडे ती बाई म्हणत होती की नाही आता पेंडिंग आहेत केसेस, म्हणजे आत्ता नाही होणार, आम्हाला जर आता दुसरं काम आहे. मी लावला फोन. मी फोन लावल्यानंतर 5 मिनिटामध्ये त्या बाईंनी सांगितलं नाही म्हणे सॉरी म्हणे मला ना आज जेवायला खूप उशीर झाला, सकाळी नाश्ता नव्हतं न केला म्हणून मी टाळत होते म्हणे, मी हिचं नाव ॲड करून घेते. त्या बाईचा आज किराणा चालू झालेला आहे. मग इतकी छोटी गोष्ट आहे पण ती दिव्यांग होती, धुणं भांडी करणारी बाई आहे ती, म्हणजे झाडू पुसाचं काम करते, तिला झाडू पुसाचं काम जमतं आणि तिला किराणा बंद झालं होतं का तर तिचं ते नातू वारल्यामुळे ते 2 ठिकाणी तिने आणि तिच्या मुलीचं लग्न पण झालं. मग ते कट करण्यासाठी ती गेली, ते गोल करून ठेवलं होतं आणि त्याच्या आणि त्यावर लिहून पण दिलं होतं यांचं नाव कट करायचं, पण ते ऑनलाईन काही तिला करता आलं नाही. मग हे कोणी केलं? मला कुठल्याही PAनी टाळलं नाही आहे, मी नंतर करतो, आम्ही बिझी आहे आणि ह्या नंबरवर करा, अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे दादांचं काम हे त्यांनी जिथे जिथे पेरून ठेवलेत त्यांची माणसं हे चोख बजावतात आणि विरोधकांना काहीही मुद्दा नसल्यामुळे हा त्यांचा अँटी प्रोपगंडा आहे. मी म्हणेन जिकडे सुजय तिकडे विजय, आमच्या भाजपचा विजय. कुकडी प्रकल्पाबाबत काय सांगाल? विखेंनी शब्द दिला होता पण ते काम अजून चालू झालेलं नाहीये.
हे बघा, कुकडी प्रकल्पाबद्दल इतकं मला खूप माहिती नाही आहे, परंतु त्यांनी जसे 2 पाण्याचे, जसे देवेंद्र फडणवीस तिथे निळवंडेचं त्या भागातलं सांगितलं होतं, तसा हा पण प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहे. आपल्याला किती वर्ष मिळाली? 2.5 वर्षच मिळाली ना. त्यांनी बाकीची पण किती कामं केलेली आहेत ते पहा ना तुम्ही, खूप केलेले आहेत. कोरोना काळात केलेल्या कामांबद्दल काय सांगाल? कोरोना काळामध्ये मी तुम्हाला सांगते, कोरोना काळामध्ये जवळजवळ त्यांनी किती 28,000 लोकांपर्यंत ते पोचले. अन्नधान्य जे देणं असतं ना त्या संदर्भात. त्याचबरोबर सगळ्यात मोठं काय केलं माहिती आहे का? त्याच्यावरनं त्यांच्यावर आरोप पण झाले होते. मी तुम्हाला एक सांगते, रेमडेसिवीर कोणी उपलब्ध केलं असेल ना सगळ्यात पहिलं आणि लवकर तर आमच्या सुजयदादांनी केलेले. तुम्हाला अजून हे पण सांगते की टेस्ट करायला किती वेळ लागायचा. त्यांनी निगेटिव्ह पॉझिटिव्हची जी टेस्ट असते ना ती विनामूल्य आणि फास्ट त्या विखे पाटील हॉस्पिटलमध्ये चालू केली. त्याच्यामुळे लोकांना लवकर निदान आणि लवकर ट्रीटमेंट किती लोकांना त्यांनी पोचलं, किती लोकांना त्यांनी अगदी निगर अमाऊंटमध्ये विनामूल्य औषधं पोचवलेली आहेत, किराणा किती पोचवलेले आहेत, शेतकऱ्यांना किती मदत केलेली आहे. काही त्यांनी, मला तो आकडा नाही माहिती मला, पण त्यांनी जे असे कोरोनामध्ये शेतकरी खास, पण शेतकरीच आता नाराज आहेत की कांद्याला भाव नाही, दुधाला हमी भाव नाही. आता मी तुम्हाला छोटं उदाहरण सांगते, कांद्याला भाव नाही, कांद्याने बोल, तुम्ही त्यांचा प्रयत्न पाहिला की नाही की आज ते अमित शहांना जाऊन पण भेटलेले होते आणि त्यांनी निर्यातीवरचं पण काही प्रमाणातले जे निर्बंध होते ते कमी केलेले होते. तुम्ही सांगा, आता 30 ते 40 रुपये किलो कांदा आहे, तो समजा 80-90 रुपये किलो झाला, तर जो गरीबातला गरीब माणूस आहे त्यांनी काय खायचं? सर्वसामान्यांनी काय खायचं? आणि अगदी श्रीमंत माणूस पण कांदा खात असतो आणि गरीब असतो तो कांदा भाकरच खातो. मग आपल्या मोदी सरकारला सुवर्ण मध्ये गाठायचं आहे, सगळ्यांना बॅलन्स करायचं आहे. जेव्हा कधीतरी 80-90 रुपये कांदा असतो तेव्हा त्यांना भाव मिळालेला असतो ना. मग तेव्हा काही लोकच सगळे बारीक जनता लगेच काही सगळे गरीब जनता रस्त्यावर नाही येत. हे धोरण असतं हे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांचं लक्ष आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मोदी सरकारला सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे कांदा. आपण जर का भरमसाठ कांदा तिकडे निर्यात करत बसलं तर आपल्याला काय परवडणार आहे? पहिलं आपल्या जनतेला खाऊ घालू ना. आपण जगाचे पोशिंदे होणारच आहोत, आपण जगद्गुरू होणारच आहोत. कारण हे सगळं त्यांचं सगळं जे काही कामं चाललेत याच्यावरनं आपल्याला समजतंय. परंतु पहिलं आपलं मोदी सरकार हे माझ्या अंत्योदयामधला सगळ्यात शेवटचा जो नागरिक आहे, जो माणूस आहे, त्याला सगळं मिळालं पाहिजे खायला. हे पहिलं धोरण आहे. तर थोडंसं सबुरीने ठेवा. याच्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा येतील तेव्हा बघा, शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय, त्यांना दुसरी गोष्ट म्हणजे किती प्रकारे संरक्षण आहे असं नाही आहे त्यांना. थोडेसे पैसे उशिरा मिळत असतील, काही अडचणी असू शकतील, परंतु शेतकरी हा सुरक्षित आहे, ते संवेदनशील आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इतक्या योजना आलेल्या आहेत. आणि याच्यानंतर पाईपलाईनमध्ये म्हणजे आता जेव्हा तिसऱ्यांदा मोदी होतील तर शेतकऱ्यांचं तर खूपच लाड आहे. मी असं म्हणेन खूप लाड आहेत. का तर तो जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे, तो पिकवतो तर आपण खातो. तर याची आपल्या सरकारला खूप मोठी जाणीव आहे आणि याच्या पुढे पण अजून चांगल्या गोष्टी होणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत काय सांगाल? मराठा समाज नाराज आहे. मला नाही असं वाटत. कारण मी तुम्हाला एक सांगते, मला जास्त बोलायचं नाही या विषयावर, कारण मी या विषयावर बोलू इच्छित नाही. पण मला माहिती आहे की कुणी एका मोठ्या नेत्यांनी कधी काळी थोडं जास्त आरक्षण दिलं गेलेलं होतं एका गटाला. त्याच्यामुळे आता ती चूक निस्तरावी लागत आहे. बरोबर आहे. आणि मराठ्यांनी पहिल्यांदा जेव्हा जे डॉक्युमेंटेशन करायचं होतं, जे कागदपत्र करायचं होतं, ते देवेंद्र फडणवीस यांनीच केलं. त्याच्यानंतर त्या सरकारला जो डाटा बनवायला सांगितलेला होता तो डाटा हा सिन्सिअरली आणि ज्या सातत्यपूर्वक वेगाने करायला पाहिजे होता तो केला गेला नाही. आणि त्यामुळे जर का आपण केलं आणि ठेवलं आणि ते आरक्षण मिळाले तर ते फडणवीसांना क्रेडिट जाईल ना, आपल्याला नाही मिळणार. म्हणून त्या आधीच्या सरकारनी, अगदी निकामी सरकार म्हणेन मी, त्या सरकारनी या पद्धतीने वागले. तो डेटा व्यवस्थित सबमिट केला नाही कोर्टाकडे, त्याच्यामुळे ते आरक्षण टिकलं नाही. आता सुद्धा हे सगळे बोलल्यानंतर 10% जे आरक्षण दिलेले ते बघा तुम्ही, आपले फडणवीस हे टिकूनच दाखवतील. मराठ्यांना आरक्षण टिकूनच दाखवतील.
गॅस दरवाढी संदर्भात स्मृती इराणी रस्त्यावर उतरायच्यात, आंदोलनं करायच्यात, पण आता भाजपच्या काळामध्ये गॅस दरवाढीचे भाव गगनाला भिडलेत. काय सांगाल? आधी गगनाला बुडलेत ना हे थोडं 2 मिनिटं बाजूला ठेवा. आंदोलनं करत आहे, पण जेव्हा आम्ही सत्तेत आलो तो काय केलं? उज्ज्वला गॅस योजना फुंकणीनी ते धूर फुंकायचा, कोयला गॅस म्हणजे ते सगळं चुलीवर किती कष्ट होते महिलांना, खूप कष्ट होते महिलांसाठी. मग त्या महिलांना त्या सगळ्या आरोग्याच्या त्रासातून कोणी वाचवलं? मोदी सरकारने. कित्येक कोटी महिलांना उज्ज्वला गॅस योजना मिळालेली आहे. आता तुम्ही म्हणता की थोडेसे रेट वाढले, पण तुम्हाला आठवत आहे मागच्या काही 6-7 महिन्यापूर्वी जे ठराविक कॅटेगरीतली जी लोक आहेत त्यांना 500 रुपये सिलेंडरची रेट कमी आहे, हे मला माहिती आहे ना. सबसिडी बंद झाली. सबसिडी ते मी तुम्हाला सांगते ना, 6 महिन्यापूर्वी जेव्हा सांगितलेलं होतं तेव्हा 500 रुपये हे त्यांना कमी होणार होते. याच्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन पण केलेलं होतं. राखी पौर्णिमेच्या वेळेला मला वाटतं आहे त्यांनी निर्णय जाहीर केलेला होता. तर आता पहिली गोष्ट म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर कदाचित हे पुन्हा रुळावर येऊ शकतं, त्यामुळे थोडीशी सबुरी पाहिजे. आणि आम्ही इतक्या पद्धतीने वेगाने, तुम्ही दुसरं बघा ना, जास्त तुम्ही सतत गॅस, कांदा, लसूण, भाजीपाला, दूध याच्यावरच अडकवता. याच्या पलीकडे जाऊन आपली सुरक्षा आहे, आपलं बाहेरच्या देशामध्ये आपलं काय नेतृत्व आहे, आपलं टेक्नॉलॉजी, आपलं मिलिटरी सगळी, त्याच्याबरोबर सोशल मीडिया म्हणजे टेक्निकली जी इंडस्ट्री असते ती, नंतर अग्निवीर, अशा कितीतरी गोष्टी आहेत की संधी दिलेली आहे. आणि त्याच्यामधल्या डेव्हलपमेंट बघा ना, तुम्ही खूप डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सरकारने. तर हे गोष्ट महत्त्वाची. राहिला प्रश्न वाढीचा, तर ते सगळं करतील ना, पूर्णपणे ते रुळावर आणतील इलेक्शन नंतर, असं नाही आहे. कारण 6 महिन्यापूर्वी पण त्यांना वाटलं म्हणून त्यांनी कमी केलं होतं ना. आता थोडंसं वाढलं तर काय बोंबाबोंब करायची? तुम्ही स्वाभिमान बघा, राष्ट्रभक्ती बघा, आज रुजवले लोकांमध्ये. आज 2 वर्षाच्या मुलाला कळतंय की तिकडे राम जन्मभूमीमध्ये आपलं मंदिर आहे, हे आलं का लक्षात? दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाला आता जाणीव झाली की मी कुठेतरी निद्रिस्त अवस्थेमध्ये होतं, माझ्याकडे एक राष्ट्रभक्ती पाहिजे, भारतासाठी माझं एक काय म्हणतात ऋण आहे, एक मी उत्तम नागरिक असायला पाहिजे. जगाच्या बाहेर गेलो आपण तर किती आपल्याला आता मान मिळतो, खूप मान मिळतो आपल्याला, चांगल्या पद्धतीने आपल्याला बोललं जातं. बाहेरच्या ठिकाणी आज आपले सगळे वेद, ऋग्वेद सगळे जे आहेत त्याच्यावर अभ्यास केला जातो, ते श्लोक म्हटले जातात. सगळ्यात गमतीची गोष्ट आता पाकिस्तानाचं तुम्ही बघा ना, पाकिस्तानाचा पंतप्रधान जेव्हा ओध घेत होता तेव्हा वंदे मातरम म्हटलं, संस्कृत श्लोक म्हटले. अजून काय तुम्हाला सांगायचं? तेच काय घेऊन बसले तुम्ही? या मोठ्या मोठ्या ज्या आहेत ना सगळ्या व्यवस्था त्यांनी डेव्हलप केलेल्या आपल्या देशाच्या, या बघा, स्टार्टअप बघा, मेक इन इंडिया बघा, जोरदार काम आहे त्यांचं. त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आपल्या लोकांमध्ये आणि ह्याच्यामध्ये. मॅडम, सध्या आपण अहमदनगर शहरात पाहतोय की जिकडे तिकडे खड्डेच खड्डे आहेत. अहमदनगर शहर एक खड्ड्यांचं अहमदनगर शहर असं बोलले जाते. शिवाय टॅक्स भरून देखील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीये. काय सांगाल? पहिलं एक मोठं उदाहरण सांगायचं म्हणजे आपले नितीन गडकरी यांनी अख्ख्या देशामध्ये समृद्धी मार्ग प्लस उत्तम रस्त्यांचं जाळं विणलेलं आहे. तोच आदर्श सुजयदादांनी घेतलेला आहे. आणि त्यांनी पाहिलं की गावाच्या आतल्या जे रोड रस्ते आहेत ते खरंच खूप खराब कंडिशनमध्ये होते, परंतु ते पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या निधीतून वर्ग करून नगरमधल्या शहरातल्या रस्त्यांसाठी काम चालू केलेले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते झालेले आहेत. तुम्ही आनंद ऋषी इकडचा रोड बघा, पुन्हा सावडीचा रोड बघा, आतले रस्ते बघा, अतिशय चांगले. अजून 1-2-3 महिन्यामध्ये संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त होऊन जातील. आणि दुसरी गोष्ट मला अजून सांगायचं की ते अपघाताचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आहे. तुम्हाला सांगते 52 ठिकाणी आत्ता CCTV आणि थायमॅक्स लावले. का तर इलेक्शनच्या काळामध्ये काही गैरप्रकार होऊ नये. जो चौक असतो, मेन मार्ग असतो, तिथून कोणी असं जाऊ नये, पळून जाऊ नये, त्याचं बरोबर काय म्हणतात ते डिटेक्शन व्हावं याच्यासाठी थायमॅक्स, त्याच्याशिवाय 52 ठिकाणी कॅमेरे हे लावलेले आहेत. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा लातूरमध्ये एक घटना घडली होती, लातूरमध्ये, आणि आमच्या समाजाने, माहेश्वरी समाजाने डायरेक्ट निवेदन दिले की घराच्या बाहेर एका माणसाने शूटआउट केलेलं आहे, बरोबर. तर हे असं कसं चाललंय, आम्ही सुरक्षित आहोत की नाही, असं आम्ही आमच्या माहेश्वरी समाजाने निवेदन दिलं.
तेच निवेदनाची एक कॉपी मी खासदारांच्या ऑफिसमध्ये दिली. तुम्हाला सांगते, खरोखरीच त्या माणसाने शूट केलं होतं घराच्या बाहेर. तो माणूस वारला, बिहाणी म्हणून माणूस होता. परंतु मी तुम्हाला एक सांगते की तिसऱ्या दिवशी स्वतः ते राकेश ओला म्हणून जे आहेत आपले SP, त्यांनी स्वतः त्यांच्या असिस्टंट मार्फत आम्हाला, आमच्या ज्या अध्यक्षाला एक नोट पाठवली की ही व्यक्ती मिळाली, आम्ही हे कलम लावलेले आहेत आणि याला आता व्यवस्थित फाशीची शिक्षा होईल. तोफखान्यामध्ये एका मुलीला एका वयस्कर माणसानी अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ती थोडीशी मंदबुद्धीची होती. तेव्हा सुद्धा मी तिकडे स्टेशनवर गेले होते. तसंच एक कॉपी खासदारांच्या ऑफिसमध्ये. त्यांनी ते स्वतः म्हणले थांबा मी येतो. त्यांचे PA ते माझ्यासोबत, आम्ही तिकडे बायका थांबलेलो निवेदन द्यायला. तिकडे आले आणि सांगितलं की हे सगळे एव्हिडन्स आहेत. आम्ही काही लोकांना तिकडे विचारलं, त्या आईला वगैरे, तर त्यांची कलम कुठली लावली, काय लावली हे सुद्धा आम्हाला व्यवस्थित सांगितलं गेलं. म्हणजे त्यांचं सगळीकडे लक्ष आहे, दबदबा आहे. आणि रस्ते मध्ये सुद्धा अनेक कामं, त्यांची 75% कामं पूर्ण झालेली आहेत रस्त्यांची. उड्डाण पुलाचा प्रश्न सोडला तर लोकसभा मतदार, दक्षिण लोकसभा मतदारसंघात कामाची उपलब्धी काय आहे? कामाची उपलब्धी मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, अमृत पाणी योजना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वयश्री योजनेतनं त्यांना मदत मिळालेली आहे. जेवढे जे मंदिर आहेत त्यांना निधी मिळालेला आहे. पीक विमा योजना आहे. त्यांचे जे आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुले योजना ही शहरातल्या आणि दक्षिणेतल्या लोकांना मिळालेली आहे. त्यांचे जे छोटे छोटे जे कामं असतात, रस्त्याचे म्हणा, बंधाऱ्याचे, पाण्याचे, कुठे विहीर खाण्याचे, याच्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या लोकांना सुद्धा त्यांनी कामं दिलेली आहेत. त्यांचे म्हणजे मला आठवतं ना की ह्याच्या आधी काय आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी 8 दिवस एक जिल्हा प्रमुख होती. तिने मला सांगितलं मॅडम मला खूप बिझी आहे, मी आमच्या इकडच्या एका नगरसेविकाबरोबर म्हणजे खूप बिझी. म्हटलं काय बरं? म्हणे इतकी कामं दिलेली आहेत दादांनी, म्हणे 25 ते 30 कामं आहेत, अगदी पंप खणण्यापासूनची. आणि ते करतात. फक्त काय ते आता सगळ्यांपर्यंत पोचवायचं हेच घेऊन काम आम्ही जाणार आहोत. आम्हाला काय ते विरोधक काय बोलायचंच नाही, त्यांच्याशी नाव पण नाही घ्यायचं आम्हाला त्यांचं काय करतात ते. गेली 4.5 वर्ष खासदार सुजय विखे हे मतदारसंघात फिरकलेच नाहीत असं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. एकदम चुकीचं आहे म्हणणं आहे ते ग्रामस्थांचं. उलट ते दक्षिणेमध्ये जास्त फिरायला लागल्यानंतर आम्ही इकडचे शहरचे माणसं म्हणायला लागलो की आम्हाला वेळ द्या, आम्हाला वेळ द्या, आणि ते आम्हाला वेळ द्यायला पण लागले. तिकडचं त्यांनी तिकडे ग्रामीण भागामध्ये जास्त डेव्हलपमेंटची गरज आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही आमच्या शहरामध्ये सुद्धा मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. आज तुम्हाला सांगू का, एका घरामध्ये एक बाई जर का शिकली तर सगळं घर हे होतं. तर बचत गट तुम्ही विचार करा ना, एवढे स्थापन करणं, त्यांना तेवढा पैसा. तुम्हाला ते एक बाई आहे बचत गटातली, त्यांना आपल्या ह्यांनी म्हणजे कितीतरी असे एक तर मेन बचत गट आणि तिच्यासोबत अजून काही दिल्लीला नेलं सभा मंडपमध्ये, आणि आपल्या महाराष्ट्राचं खास जेवण म्हणून पुरणपोळीचा स्टॉल त्यांनी लावला होता. त्या बाईनी कधी चांगल्या ट्रेनमध्ये पण बसलेली नव्हती. तिने कधी कुठलं हॉटेल बघितलं नव्हतं की ती नगर जिल्ह्याबाहेर गेलेली होती. ती दिल्लीला घेऊन गेले. मग काय हे कुठून आलं? दक्षिणेतली होत्या, शहरात पण कितीतरी आहेत. मी नावं सांगू शकते तुम्हाला. सिंधुवाडी म्हणून शहरातली बाई आहे, 10,000 बचत गट आहेत तिचे. तुम्हाला सांगते मी, म्हणजे हे इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी माझी इकडे डायरी काढून तुम्हाला मी सांगू शकते की ते कुठे कुठे कुठल्या कुठल्या गल्ली बोळात कुठल्या कुठल्या बचत गटात. बरं, धनश्रीताई केवढा जबरदस्त त्यांचा संपर्क आहे आमच्यासोबत. रोज बैठका आहेत त्यांच्या, मी स्वतः त्यांच्या बैठका लावते. PN कडे सतत कुठून डिमांड स्लिप येते की आमच्या वॉर्डमध्ये त्यांना ही बैठक येते. सतत त्या फिरत आहेत त्या सुद्धा. नगर दक्षिण मतदारसंघातील उद्योजक सुरक्षित नाहीये, ते इथून जात आहेत, काय सांगाल? असं नाही म्हणता येणार. त्यांची जर का तळमळ नसती तर आत्ता जे वडगाव गुप्ता आणि हे जे नवीन MIDC केली, तिथे अजून काहीतरी ते हायटेक करतील ना काहीतरी. आता इकडच्या MIDC मध्ये नसेल काही सुविधा, किंवा कदाचित लोक सोडून गेल्यामुळे नसेल तिथे पोटेन्शियलिटी, पण करायचं नाही असं नाहीये. आज त्यांनी नवीन MIDC साठी मंजुरी घेतली आणि तिथे ते नवीन काही ना काही करणारच. त्यांच्या भाषणात परवा पण होतं की मला आता नगरचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकायचा. पण आहे त्या MIDCतच कामगार सुरक्षित नाहीत, व्यवस्था नाहीत. मग नवीन जागा घेऊन नवीन MIDC उभी करून काय करणार? नाही, असं नाहीये. हे बघा,
सगळीकडे डेव्हलपमेंट पाहिजे. तिथे जर का नाही होते ना डेव्हलपमेंट, तर तिथे तर आपण करूच, तिथे काहीतरी अजून नवीन पर्याय जोडू. परंतु नवीन ठिकाणी एखादी आजूबाजूची गावं त्याला जोडली जातात. तिकडची पोटेन्शियलिटी वेगळी असते, शहराची पोटेन्शियलिटी वेगळी असते. आपल्याकडे 15-20 हजारावर काम करणारी माणसं नसतात, त्यांना 30-40 हजार रुपये पगार पाहिजे, कारण त्यांच्याकडे जमीन नसते, शेती नसते, बरोबर आहे, स्वतःचं घर नसतं, भाड्याने राहत असतात. हेच जर का अशा ग्रामीण भागामध्ये असतं, त्यांच्याकडे छोटासा जमिनीचा तुकडा असतो, 6 महिने शेती असते, 6 महिने त्यांना काम पाहिजे असतं, ते मिळू शकतं. मॅडम, एक मुद्दा देशात नव्हे तर विदेशात गाजतोय, आणि ते म्हणजे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुजय विखे यांनी केलेलं वक्तव्य की निलेश लंकेंनी माझ्यासारखी इंग्रजी आणि हिंदी बोलून दाखवावी. यावर डॉक्टर संग्राम पाटील यांनी देखील आपलं मत व्यक्त केलंय. काय सांगाल, हा एक निवडणुकीचा मुद्दा आहे का? हे बघा, निवडणुकीचा मुद्दा आहे की नाही ह्याच्यावर मी मत नाही प्रकट करणार, पण जर का ते बोलले असेल तर काय चुकलं आमच्या दादांनी? पहिली गोष्ट म्हणजे जो उभा राहतो त्याला चांगलं बोलता यायला पाहिजे आणि केलेलं काम चांगल्या पद्धतीने सांगता यायला पाहिजे. पण मराठी की आमचे सुजय दादा हे सगळ्या भाषेमध्ये बोलू शकतात. हे बघा, आता समजा एखादी नवीन इंडस्ट्री आणायची, परदेशातनं एखादा प्रोजेक्ट आणायचा आहे आणि तो आपल्या नगरमध्ये टाकायचा आहे, निगोशिएशनसाठी खासदार नाही का लागणार? मग नको का इंग्रजी? मग काय दुसऱ्यांना सोबत घेऊन फिरणार? पण ट्रान्सलेशन होतं ना, असू दे ना. हे बघ, स्वतःहून करणं आणि ट्रान्सलेशनमध्ये करणं. हे बघा, मी आता तुमच्याशी इन पर्सन बोलते, फोनवर बोलण्यामध्ये काय मजा आहे? पण संसदेत गरजेचं नाही ना की इंग्लिशच बोला म्हणून. हे बघा, मी तुम्हाला एक सांगते, संसदेमध्ये सगळेजण हिंदीमध्ये बोलतील असा काळ यायला खूप वेळ आहे, आणि येईल सुद्धा, काही सांगता येत नाही मोदींच्या राज्यामध्ये. पण आपल्याकडचे काही असे स्टेट्स आहेत ना की ते फक्त इंग्लिशमध्येच बोलतात. मग काय बिघडलं? इंग्लिश पण यायला पाहिजे, हिंदी तर येतच त्यांना, आणि मराठी तर मराठी राष्ट्रभाषा आहे. हे बघा, मातृभाषा आहे, मातृभाषा आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला एक सांगायचं आहे की जो वक्ता असतो, जो नेता असतो, तो चांगला वक्ता हा असायलाच पाहिजे, आणि आमच्या सुजयदादामध्ये हे गुण आहेत. मग त्यांनी जर का सांगितलं की तुम्ही असं करून दाखवा, तर त्याच्यात बिघडलं कुठे? आम्ही तर समर्थन करतो. नेता हा सगळ्या बाबतीत हुशार पाहिजे. आज एवढा इतके वर्षानंतर उच्च शिक्षा विभूषित आम्हाला एवढा मोठा एक खासदार मिळालेला आहे, तर आम्ही त्याचं कौतुक करणार, आम्ही त्याचं समर्थन करणार. ते काय बोलतात त्याचं? तुम्ही नुसतं आपलं जन्म, मृत्यू, लग्न, मुंजी यांच्याकडे गेले सगळीकडे आणि राम राम केलं म्हणजे तुम्ही फार म्हणजे प्रेमळ झाले का? असं नाही. याच्या पलीकडे जाऊन खूप मोठी मोठी कामं आहेत, प्रकल्प आहेत, त्यांचे आहेत ना प्रतिनिधी, जातील ना ते, आणि दादांच्या तर्फे मी आलो म्हणतील ना, दादाही 4 गोष्टी टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवतील ना, असंही होऊ शकतं. जिकडे तिकडे काय असं करत बसायचं नसतं म्हणून. याच्यामुळे दादांच्या बोलण्याचं आम्ही समर्थन करतो, बस, बाकी काय. राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये आमदार संग्राम जगताप असं म्हणाले होते की रीलपेक्षा रिअलमध्ये काम करणारा नेता आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे. काय सांगाल? मग एकदम बरोबर संग्राम भैयांनी बोललं ना की रिअल मध्ये काम करणारीच व्यक्ती ही खासदार म्हणून दिल्लीमध्ये जाणार आहे. रील करणारे जे असतात त्यांना भरपूर वेळ असतो, दुसरं काही त्यांनी काम केलेलं नसतं, त्यांच्याकडे विषय नसतो, म्हणून ते इकडे तिकडे फिरताना त्यांचे रील काढून टाकत असतात. पण आमचा नेता, आमचा सुजयदादा हा रिअलमध्ये काम करणारा असल्यामुळे ते दिल्लीला जाणार आहे. हेच मला सांगायचं. एक मिनट, मोबाईल निकाल. मॅडम, अजून एक, भाजपाचे कार्यकर्ते नेते नाराज आहेत, जसं की राम शिंदे, पण आता त्यांचा वाद मिटला. पण कार्यकर्त्यांचं काय? त्यांचा वाद मिटला का? पहिली गोष्ट म्हणजे आमच्या सुजयदादांच्या पाठीमागे राम शिंदे म्हणजे राम हे रामभाऊ हे खंबीरपणे उभे आहेत. ते मोठ्या मनाने आता त्यांच्यासोबत प्रचारामध्ये उतरलेले आहेत. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रगट होण्याची इच्छा प्रकट करण्याची संधी दिली जाते, परंतु ते काय असे वेगळं चूल मांडून बसले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट करत बसले नाही इतर लोकांसारखे नाराज वगैरे. राहिला प्रश्न तो कार्यकर्त्यांचा, तर ही आमची अंतर्गत बाब आहे, ही आमची भाजपाची कुटुंब व्यवस्था आहे. हे बघा, घरात एखादं छोटंसं वाद भांडण झालं तर तेवढ्यापुरतं तो वाद असतो आणि त्याच्यानंतर परत ते सुरळीत होऊन जातो. कर्ता पुरुष जो असतो तो त्यांची समजूत काढतो आणि त्याचं पुनर्वसनही करतो. तसं आमचं
कार्यकर्त्यांमध्ये होणार आणि आमचे कार्यकर्ते सगळीकडे कामाला लागलेले आहेत. स्वतः जर का राम शिंदे सोबत फिरतायत त्यांच्या आणि कामाला लागतायत, हे सगळं गॉसिप्स आहेत. मी तुम्हाला सांगते, त्यांची व्यवस्थित समजूत काढली गेलेली आहे आणि अशा प्रकारचा कुठलाही कल आमच्या भाजपमध्ये नाही. मॅडम, आता निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टी देखील मैदानात उतरली. काय वाटतं तुम्हाला, याचा फटका खासदार सुजय विखे यांना बसेल का? अजिबात नाही. तुम्हाला एक सांगू का, एखादी चांगली व्यक्ती असेल ना तर तिच्यामध्ये एक ऊर्जा असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते तिच्यामध्ये, आणि ती जे बोलते ना ते खरंच काही वेळेला घडतं. म्हणजे कालावधी थोडा जास्त असतो. आपले माननीय अण्णा हजारे यांनी काय सांगितलं केजरीवालांबद्दल, जशी करणी तशी भरणी, हे आपल्या अण्णांचं वाक्य आहे. मग त्यांचं काय ते पक्षाचं घेऊन बसायचं, आम आदमी पक्षाचं कोण मोजते त्यांना? काहीही आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही किती जरी एकत्र आले तरी हे आता रामाचं राज्य येणार आहे, इथे सगळ्यांना सुकून मिळणार आहे. त्यामुळे कोणी किती एकत्र झाले तरी आमचा सुजय आणि आमचा भाजपचा विजय, सुजय आणि विजय हे फायनल आहे. राम मंदिर, अयोध्येतील राम मंदिराबाबत काय सांगाल? सगळ्यात मोठी अख्ख्या जगातल्या हिंदू लोकांच्या आस्थेचा प्रश्न आहे, आस्थेचा प्रश्न आहे तो. आणि आज किती वर्ष तो प्रलंबित होता. तुम्ही बघा ना, काँग्रेसनी किती मोठी फौज वकिलांची समोर उभी केली होती. एक जण तर त्यांच्यातला मोठा नेता काय म्हणतो की पण हे सगळ्या भाकड करतायत, राम बिम कुछ नाही. आणि किती मोठे एव्हिडन्स दिले आपण, हे तर तुम्ही बघितलं असेल. मग मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जर का त्यांनी आज त्यांना जी भीती वाटते, इन्सिक्युअर्ड वाटतं अल्पसंख्याकांना, ते आज वाटायची त्यांना गरज नाही. कारण रामाचं राज्य जे असतं ते सगळ्यांना सुकून देणार असतं. आणि जे भाजपनी त्यांच्या अजेंडामध्ये लिहिलं होतं ते त्यांनी करून दाखवलं. 370 कलम पण त्यांनी काढून दाखवलं. राम मंदिर तर लोकांच्या ते पण फार विरोध केला होता, एवढे पैसे कुठून तरी काय आले, त्याचा रेकॉर्ड आहे. गेले 35 ते 40 वर्ष लोकांनी जे डोनेशन दिलेलं आहे ना त्याच्या व्याजावर. आणि एक अभिमानाची गोष्ट सांगीन की आपले गोविंदगिरी महाराज, पूर्व नाव त्यांचं किशोरजी व्यास आहे, ते कोषाध्यक्ष आहेत. किती मोठी मानाची बाब आहे आणि किती ट्रान्सपरन्सी आहे कामामध्ये. तर राम मंदिर हे अतिशय गरजेचं होतं, ती हिंदूंची आस्था होती, तो आमचा अधिकार होता. आणि आम्हाला ते काँग्रेसनी त्याच्यापासून दूर ठेवलं. आणि ह्याची एक खटास प्रत्येक हिंदू माणसाच्या डोळ्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसला कुणीच मानणार नाही, कुणीच. सगळ्यात मोठं भयानक सत्य आता आलं ना, 10 अब्ज दरवर्षी आपल्या ब्रिटनच्या राणीला तुम्ही देत होता. आणि तो जो करार केला ना, तो जो करार जो केला त्याच्यात असं लिहिलंय, गुपित ठेवायचं. इंद्रकुमार गुजराल जेव्हा पंतप्रधान झाले ना तेव्हा तो करार संपत होता. तर सोनिया गांधीच्या मदतीने त्यांनी तो वाढवून घेतला 24 पर्यंत. आता हे बंद. मग त्याच्यामुळे काही परदेशातली म्हणजे जगातले काही कंट्रीज, युरोपियन कंट्रीज थोडासा विरोध करत होते, त्रास देत होते. कारण आता 10 अब्ज आम्ही नाही देणार, कशासाठी द्यायचे 10 अब्ज रुपये. आणि हे सगळं इतकं गुपित, एवढं मोठी कॉन्स्पिरसी काँग्रेसने ठेवली. काय कारण होतं एवढे पैसे त्यांना देण्यासाठी? खूप घाणेरडं हे. अनेक अशी सत्य आहेत. अजून मला एक सत्य आठवतंय की हे हिंदू कोड बिल जे होतं ना, जेव्हा टाकलं तेव्हा वल्लभभाई पटेलांनी पहिल्यांदा विरोध केलेला होता की हे करायचं नाही. आणि मग ते बिल मागे ठेवलं कोणी, नेहरूने नको म्हणून. आणि त्याच्यानंतर मग काय, त्याच्यानंतर जसे वल्लभभाई पटेल वारले 6 महिन्यात त्यांनी हिंदू कोड बिल आणलं. म्हणजे त्यांची नियत ही बरोबर नव्हती. आणि त्यांनी सगळे निर्बंध हिंदूंच्या मंदिरांवर याच्यावर लावले. हे लोकांच्या मनामध्ये आहे. आणि याला सपोर्ट पण तेव्हाच्या लोकांनी दिला. आणि काही गोष्टी मीडियाला एवढं नव्हतंच ना स्कोप, कुठे तेव्हा एवढं मीडिया होता. मग आज हे पुढे आलेलं आहे, मग का नाही म्हणत की आम्ही हे बंद करू म्हणून? म्हणतात का? नाही म्हणत. आणि मी तुम्हाला सांगते की हा जो अँटी प्रोपगंडा आहे ना की मुसलमान खतरे में वगैरे, अजिबात नाही. आज मॅक्झिमम बेनिफिट्स कितीतरी आहेत
ते मुसलमानांना आहेत आणि सबका साथ सबका विकास मध्ये 100% ते सगळे बेनिफिट घेतात. मी माझ्या शाळेमध्ये 28 वर्ष सेवा केलेली आहे. मला माहिती आहे ना की कोणाला काय बेनिफिट असेल. आमच्याकडे सर्क्युलर असायची. आज त्या RT ॲक्टमध्ये कितीतरी मुस्लिम मुलं चांगल्या इंग्लिश मिडियम शाळांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीने तयार झालेली. पुढची पिढी ही चांगल्या मानसिकतेची राहणारी. त्यांच्यावर कोणी चुकीचे संस्कार केले ना तरी ते मानणारे नसणारे. त्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये आपले नेते हे आपल्याला त्रास देणारे नाहीत. पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आपल्याकडे आहेत आणि आपण गुण्या गोविंदाने राहतो. माझ्याकडे पण डबा येतो त्यांचा आणि मी पण दिवाळीला त्यांना फराळ पाठवते. मग हे बाकीच्या लोकांना बघवत नाही. पहिली गोष्ट म्हणजे काही असे नेते आहेत त्यांना असं ते भिजवत ठेवायचे, घोंगडं भांडत ठेवायचे. हे त्याच्यामुळे हिंदू मंदिर त्याच्यात ते राम मंदिर होणं हा आस्थेचा विषय होता आणि तो मोदींनीच पूर्ण केला. ते अमर झालेले मी म्हणेन. ते एका हिस्ट्रीमध्ये त्यांची सोनेरी अक्षरामध्ये नोंद आहे प्रत्येकाच्या मनामध्ये की मोदींनी राम मंदिर बनवले, मोदींनी पुढाकार घेतला. हे मला आवर्जून सांगायचं आहे आणि ते पाहिजेच होतं आम्हाला सगळ्यांना. मॅडम, येणारी ही लोकसभेची निवडणूक स्थानिक उमेदवारांना समोर ठेवून लोक मतदान करतील की प्रस्थापितांना समोर ठेवून? हे बघा, भाजपमध्ये एकदम तोलून मापून तपासून एक एक खासदार एक एक कॅन्डिडेट आमच्या सरकारने शोधलेलं आहे. पहिली एक साईड तर मोदीचा करिश्मा. मोदींनी सबका साथ सबका विकास या अँगलमधूनच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे जे कोणी अँटी प्रोपगंडा करतात ना की समान नागरी कायदा आला की यांचं आरक्षण नष्ट होईल, असलं काही होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे ट्रिपल तलाकचं तुम्ही बघा. आज मुस्लिम भगिनी किती सुरक्षित आहेत. एक शब्द बोलल्यानंतर त्या रस्त्यावर येत होत्या. त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांचं संगोपन कुणी केलं असतं? त्या काय माहेरी जाऊन राहिल्या असत्या का? त्याच्यामुळे मुस्लिम भगिनींना सुद्धा केवढी मोठी सुरक्षा दिलेली आहे. सैनिक स्कूलमध्ये मुलींना एंट्री दिलेली आहे. या गोष्टी काही चांगल्या नाही आहेत का? नक्कीच चांगल्या आहेत. त्याचबरोबर आमचे सुजयदादा, कोणी म्हणत असेल प्रस्थापित, परंतु ते डिझर्व करतात. त्यांच्यामध्ये ते कॅलिबर आहे आणि त्यांची जी विकासाचं त्यांचं जे प्रगती पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांना पैकीच्या पैकी मार्क आम्ही देऊ. तुम्ही म्हणत असाल तर 5 मार्क कमी, 100 पैकी 95. परंतु दोघं हे एक प्रस्थापित चांगलं काम करतात म्हणून आणि मोदींचं मार्गदर्शन म्हणून आणि मोदींचं नेतृत्व सगळ्यांना मान्य आहे म्हणूनच आम्ही खासदार हे आमचे सुजय आणि विजय. हे परत मी तुम्हाला सांगते. हा तुमचा नाराज आहे? हा आमचा नाराज आहे, सुजय आणि विजय. अगदी बरोबर. मॅडम, तुम्ही दक्षिण मतदारसंघात 6 तालुक्यांमध्ये काम करतायत. काय सांगाल, कशी आहे तुमची कामाची पद्धत? काय रणनीती असणार आहे? कालच आमची मीटिंग झालेली आहे. चित्राताई वाघ आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत. आज त्यांच्यामुळे तर मी इथे येऊन उभी आहे, बसलेली आहे. खरं सांगायचं, त्यांनी संधी दिली म्हणून मी इकडे तुमच्यासमोर आहे. तर काल त्यांनी जी बैठक घेतली त्याच्यामध्ये आम्ही आता एक वॉर रूम, महिला मोर्चा वॉर रूम असा एक ग्रुप तयार केलेला आहे. माझ्याकडे मी फक्त दक्षिण मतदारसंघाचं सांगते. जेवढे म्हणून तिकडचे आता 2-3 जिल्हा प्रमुख आहेत, बरोबर आहे? म्हणजे सॉरी, आता आपल्या दक्षिणेचं म्हणजे 2 जिल्हा प्रमुख, एक शहराची आणि एक दक्षिणेची. दोन्ही जिल्हा प्रमुखांकडून आम्ही सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि ॲक्टिव्ह एखादी कार्यकर्ता किंवा मेंबर कमिटीतली यांची पहिल्यांदा एक ग्रुप तयार केलेला आहे. बरोबर आहे? या ग्रुपमध्ये अजून एक वेगळं काय काम केलं आहे तर प्रत्येक दोन्ही ठिकाणून 30-30 नावं काढलेत. उत्तम वक्ता, चांगल्या बोलणाऱ्या महिला, पण ज्यांनी कधी भाषण केलं नाही पण ज्या चांगल्या बोलू शकतात, अशा 30 महिला. या 30 महिलांना आम्ही प्रशिक्षण देणार आहे. त्या संपूर्णपणे आपल्या एरियामध्ये आम्ही कंटेंट मॅटर पण त्यांना देणार आहोत. काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही आणि बोलताना कसं करायचं आणि कसं करायचं नाही या प्रकारचं पण प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अशी आमची एक फौज तयार होणार आहे. आता मी तुम्हाला बूथबद्दल सांगते. ही झाली वॉर रूम. वॉर रूममध्ये आता तुम्ही किती ह्या 4-1.5 महिन्यात जे काय उपक्रम राबवायचे असतील ते कसे काटेकोरपणे पाळायचे याचं सगळं मॉनिटरिंग मी करते. आता पहिलंच आज तुम्हाला सांगते की स्थापना दिवस होता काल 6 तारखेचा. आम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं की कुठे स्थापना दिवस झाला. सगळीकडे उत्तर महाराष्ट्रात साजरा झाला. त्याच्यात आम्ही काय सांगितलं होतं, जेवढे म्हणून रिटायर्ड किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बोलवा,
त्यांच्या हस्ते झेंडावंदन करा, त्यांचे सत्कार करा. प्रत्येक बूथवर साधारण 1200 ते 1500 मतदान असतं. आम्ही एक समिती तयार केली, एका बूथची एक समिती, 11 जणांची समिती. प्लस त्या 11 जणांना काय सांगितलं की तुम्ही मेंबर्स, तुमच्या समितीमध्ये मेंबर्स किती पाहिजेत? 30 पाहिजे. की त्यांना जस्ट तुम्ही भेटून या, हॅलो करून या. तुम्हाला मोदींचं माहिती आहे ना, तुम्ही कोणाला नेतृत्वात बघता, वाटतं का तुम्हाला कोण पंतप्रधान व्हावं, हे जनरल तुम्ही बोला त्यांच्याशी. हे जे 30 लोक आहेत यांनी अजून 10 जणांशी जोडायचं, त्यांनी अजून 10 जोडांची, त्याची प्रत्येकाचा आम्ही लेखी रेकॉर्ड आणि त्यांचा वेगळा ग्रुप आणि त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना मॉनिटरिंग करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात 4 विभाग केलेले आहेत. विदर्भ आहे, मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, दक्षिण महाराष्ट्र आहे, मी तुम्हाला सांगते. आणि ठाण्याच्या एक आहेत, त्या मॉनिटरिंग करतात. आणि मी फक्त उत्तर महाराष्ट्राचं करते. पण मी माझं फोकस सध्या माझं काय आहे, मेन माझं कर्मभूमिका आहे नगर आहे. मी नगर दक्षिणमध्ये कंटिन्युअस प्रत्येक तालुक्याची कमिटी आहे, प्रत्येक महिला मोर्चाची अध्यक्ष आहे. त्यांना फोन करणं, त्यांच्या संपर्कात राहणं. त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या बचत गटातल्या महिला आहेत त्यांच्या संपर्कात राहा, त्यांना फोन करा. तुम्ही एक दिवस घरातनं बाहेर पडा, फिरा, त्यांच्याशी बोला. इलेक्शनच्या आधी एक 10 दिवस तुम्ही चक्कर मारायचे त्यांच्याकडे आणि त्यांना सांगायचं आहे की प्रत्येकीने जर का ह्या ज्या 300 बायका आमच्या तयार होणार, 300 गुणिले 10, या 300 बायकांनी पुन्हा 10 बायकांना फक्त मतदानासाठी बाहेर काढायचे. शेवटचा प्रश्न, श्रीमंताविरुद्ध गरिबाची ही लढाई आहे असं म्हटलं जात आहे, काय सांगाल? काहीतरी बालिशपणा वाटतो मला. भांडवल असं कसं असेल? इथे गरीब आणि श्रीमंत असं काही नाहीये. इकडे तुम्ही तुमचं काम दाखवा, तुमचे गुण दाखवा, तुमच्या यंत्रणा कशा काम करतात ते दाखवा, त्याच्यावरच तुमचं सगळं असतं. आणि भाजपमध्ये तर अशी कितीतरी लोक आहेत की ते विपरीत परिस्थिती होती आणि त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि त्या निवडून आलेले आहेत. आपल्या तुम्ही हे पण सांगते ना, जसे APJ कलाम, अब्दुल कलाम, अब्दुल कलाम, मगाशी ते अल्पसंख्याकांचं मी म्हटलं ना, भाजपने त्यांना प्राईम मिनिस्टर हे काय म्हणतात राष्ट्रपती बनवलेले आहे, बरोबर आहे. तसंच मी तुम्हाला अजून एक सांगते की द्रौपदी मुर्मू आज किती विपरीत परिस्थिती, किती दुःखातून त्या बाहेर आलेल्या आहेत आणि त्यांना हे केलेलं आहे, आपण राष्ट्रपती केलेले आहे. तर या गोष्टी तुम्ही बघा ना, काय आपलं श्रीमंत आणि गरीबाचं हे सगळं बालिशपणा झालं. मग तुम्ही एवढ्या सगळ्या हे करत होतात, काय म्हणतात ते, ट्रिपा काढत होतात, कुठून आले पैसे तुमचे? मग आम्ही बाकीचे प्रश्न विचारले तर आम्हाला असं काही करायचं नाही आहे, विचारायचं नाहीत वाकडे प्रश्न. पण मग हे योग्य नाही, मी तुम्हाला सांगतो. इथे असं काहीही नाही. जो सक्षम असतो तो बरोबर उभा राहतो. मॅडम, आता येणाऱ्या निवडणुकीत भाजपचं व्हिजन काय असणार आहे? भाजपचं विजन एक महासत्ता, एक जगद्गुरू म्हणून आपले मोदी नेतृत्वात येणार आहेत. तुम्ही G20 पण बघितलेलं आहे ना. अजून काय पाहिजे? आपलं 11व्या क्रमांकावर आपली जी इकॉनॉमी होती ती 5व्या क्रमांकावर आली. लोक थक्क झाले. ते अमेरिकेत आणि युरोपमधून लोक ते हे करायला येतात, रिसर्च करायला येतात, कसं काय कुठली इंडस्ट्री अशी नाही आहे की ज्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट केली नाही आहे. आपले आर्म्स अँड ॲम्युनिशन असू दे, साधी मोबाईल फॅक्टरी असू दे, काय होतं आपल्याकडे PPE किट बनत नव्हतं, ते सुद्धा आपण त्या कोरोनाच्या काळात आपण हे केलेले. आज इतक्या लाखो करोडो लोकांना, आणि अजूनही चालू आहे बरं का हे राशन व अन्न, मुफ्त धान्य. म्हणजे इतके छोटे छोटे ते देश आहेत की त्यांना ते कॅल्क्युलेटही करता येत नाही हे एवढं कसं काय. तर आपण 5व्यावरनं 3ऱ्या क्रमांकावर येणार. आपण एकदम सक्षम भारत, विकसित भारत आणि एक जगद्गुरू म्हणून आपले मोदी हे या पुढच्या टर्ममध्ये होणार आहेत. आणि ते त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये इतकं काही करून दाखवतील, इतक्या काही योजना असतील की खऱ्या अर्थाने ते रामराज्य असणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपला तो एक विजय असणार आहे. जी आपली हिंदूंची परंपरा, सनातनी धर्म, सत्संग, चांगले विचार, चांगली आचरणं, आपल्याकडे जे आपल्या ऋग्वेदामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जे काही माहिती नव्हतं ते लोकांना चांगलं ज्ञान देणं. इवन तुम्हाला सांगते उत्तर प्रदेशमध्ये तर आता मातृभाषेमध्ये मेडिकल कोर्स करायचं चाललेलं आहे. तुम्ही विचार करा. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जगापर्यंत जे माहीत नव्हतं जगाला ते आता माहिती होणार आहे. आणि आपण प्रत्येकजण आपल्या पायावर
सुरक्षित असणार आहोत. आपला देश हा सगळ्यात सुरक्षित असणार आहे. आणि एखाद्या देशावर जगात संकट आलं तर तारून नेणारा कोण असेल तर तो मोदी आमचे असणार आहेत, ते मोदी असणार आहेत. त्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, आत्ता मागे युक्रेनची जेव्हा लढाई झाली आणि तिकडे आपले विद्यार्थी अडकले होते, सांगावं लागलं त्यांना, थांबवा तुमचं ते बॉम्ब ब्लास्टिंग. आमचे विद्यार्थी विमानातून वरतून पार करतायत ती बॉर्डर, एकदम थांबा. हे काय, याला काय म्हणायचं? तर आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये, तुमची कुठलीही क्षेत्र असं राहणार नाही की ते आम्ही पादाक्रांत करून टाकणार एकदम. आणि आम्ही 5व्या इकॉनॉमीवर येणारच, हे आम्ही तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, आमचा सुजय म्हणजे आमच्या भाजपचा विजय. मॅडम, आज आपण ATV न्यूजच्या कट्ट्यावर आलात आणि एक भाजप कार्यकर्ते म्हणून भाजपच्या विकासाबाबत आमच्याशी सविस्तर चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुमचेही खूप खूप आभार, कारण तुम्ही मला आमची बाजू सांगण्याची आणि बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ATVचे खूप धन्यवाद. तर आता आपल्याबरोबर होत्या महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस गीता गिल्डा यांनी भाजपाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आणि ठामपणे सांगितलंय की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुजय विखे हेच होणार आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे होणार. शेवटी राजकारणात काही होऊ शकतं, मात्र ही निवडणूक रंगतदार होणार हे नक्की. पुन्हा भेटू उद्या ATV न्यूजच्या कट्ट्यावर. तोपर्यंत पाहत राहा ATV न्यूज 24 तास. नमस्कार.